महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला यंदाही गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला। नमस्कार। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणराय गणपती असं आपण ज्याला म्हणतो, त्या गणरायाचा उत्सव जरी भाद्रपदात झाला असला तरी आता माघी गणेशोत्सव सुरू होणार आहे। मग त्याच्यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची स्पर्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझा यांनी घेतली होती आणि यामध्ये 2 कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं होतं। एक अक्षर आणि ईशा हे दोन्ही कलावंत आज आपल्याकडे आलेले आहेत। कारण कोरोना कालावधीमध्ये आपण पाहिलंय की माणूस जो जैविक साखळीच्या अग्रभागी होता तो शेवटच्या स्थानावर गेला। हरणं आणि वाघ रस्त्यावर फिरत होते आणि माणूस मात्र मृत्यूला कवटाळण्याच्या भीतीनं घरामध्ये कोंडून घेतला होता। त्यामुळे अजूनही सुधारण्याची संधी आहे। शतायुषी भव हे अत्यंत खोटं असतं असं नेहमी म्हणतो, कारण शतायुषी आयुष्य नसतं। उत्तम आयुष्य असेल तर उत्तम आरोग्य असेल तर हवा सुंदर पाहिजे, निसर्ग पाहिजे आणि प्राणी पण पाहिजेत। पण हत्ती कितीही रागावला ते हरणाला मारत नाही हे सूत्र निसर्गाचं आहे, ते अंगीकारलं पाहिजे। त्याकरता हे आमचे प्रयत्न आहेत। पण हे प्रयत्न खारीचे जरी असले तरी त्याला महत्त्व जास्त आहे, कारण रामायण किती लिहिलं असलं तरी खारीचा इतिहास त्यामध्ये आवर्जून सांगितला जातो। तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। त्याचाच हा पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय। नमस्कार सगळ्यांना। खूप अवघड आहे अशा धकाधकीच्या आयुष्यात मुंबईत राहून शूटिंग सांभाळून पर्यावरणाचाही विचार करणं आणि काय होतं ह्या सगळ्यामध्ये माणूस म्हणून आपण सगळे इतके नॅचरली स्वार्थी आहोत की तिकडे दुसऱ्याचा विचार करणे किंवा पर्यावरणाचा विचार करणे किंवा नेचरचा विचार करणे ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हल्ली खूप कन्व्हिनियंट झालाय। आपण सगळेच गणेशोत्सव तुमचा भारी आमचा अजून भारी ह्या जोशात करायच्या नादात आपण इग्नॉरन्सकडे खूप जातोय आणि ते न होऊ देता खरंच तुम्ही म्हणालात तसं त्याची सिम्प्लिसिटी आणि त्याचं जे नैसर्गिक व्हॅल्यू जपणं आहे ते होणं फार गरजेचं आहे। म्हणजे त्याचं नॅचरली आणि कल्चरली रिस्पेक्ट ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल। गरज तर मला वाटतं 100% वाटते आणि हे मी सांगायची काही गरज नाही आहे, कारण आपण शाळेत असतानापासूनच म्हणजे पाठ्यपुस्तकात आपण अभ्यास केलेला आहे। आपण सगळे सुशिक्षित आहोत आणि आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाची काळजी घेणं किती गरजेचं आहे। तुम्ही आम्हाला या उपक्रमात सामावून घेतलत, आम्हाला इथे बोलवलत आणि हा अनोखा उपक्रम राबवलात, त्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू अक्षर। आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे कलावंत तर म्हणजे यंग कलावंत म्हटलं तर काही चुकीचं नाही। मी तरी अजून जरी दाढी पांढरी असली तरी स्वतःला यंगच समजतो। शेवटी विचार यंग असले पाहिजे। आत्ताच्या काळात ताई आता मगाशी म्हणाल्या की आता सगळं कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे। कोणाचा गणपती मोठा आणि कोणाचा सण मोठा करत जा। त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा डेकोरेशन करतो त्या कोकणामध्ये जेव्हा आपल्याकडे गणपती असतो तेव्हा साधी साडी आणि फुलांचं डेकोरेशन हे पारंपरिक डेकोरेशन। पण आता कसं झालं, आता तिथे पण कॉम्पिटिशन की घरामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन। एक पाऊल जरी आपण सेल्फलेसली पर्यावरण जतन करायला सेल्फलेसली जरी उचललं, साधं उदाहरण, मला मेट्रोनी येता येतं का? मी गाडी घरी सोडू शकतो का? आज मी जेव्हा भाजी घ्यायला जातो मी कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो का? तर दिस सेल्फलेस ॲक्ट आपण करू शकतो का? तर असे सेल्फलेस ॲक्ट सुद्धा आपण ते केले पाहिजेत। आता आपण वळणार आहोत पारितोषिक वितरण समारंभाकडे, कारण ते महत्त्वाचं आहे। तर जी मंडळी आपल्याकडे आज आली आहेत त्यांना आपण बाप्पाचा प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र या 4ही मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी देणार आहोत। आणि मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतो आणि प्रणाली आशिष पिंगळे यांनी देखील एक पर्यावरणपूरक देखावा साजरा करताना वेगवेगळ्या कागदाच्या पुठ्ठ्यांचा आणि याचा सगळ्यांचा वापर करून एक वेगळा देखावा केला होता आणि त्यांना आपण या ठिकाणी हे पारितोषिक प्रदान करतो। हे सगळं केलं होतं आणि याचं कठोर परीक्षण केलं जातं, कारण जवळजवळ 2 ते 3 हजार एंट्रीज आपल्याकडे त्या ठिकाणी येतात, त्यातनं हे निवडले जातात आणि एबीपी माझाच्या वतीने याचं परीक्षण चांगल्या पद्धतीने केलं जातं। नमस्कार, माझं नाव आशिष पिंगळे, मी पुण्यावरून आलो आहे। सर्वप्रथम एबीपी माझा आणि MPCB यांचे आभार, ज्यांनी हा एक व्यासपीठ दिला आम्हाला। मागील 8 वर्षापासून मी इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती घरी बनवतो आणि इको फ्रेंडली कलरिंग पण त्याला करतो घरीच आणि विसर्जन पण घरीच करतो। तर सर्वांनी इको फ्रेंडली गणेशा साजरा करूया आणि आपल्या वसुंधरेला आणि पर्यावरणाला वाचूया। धन्यवाद।